आज असं वाटतंय काहीतरी झणझणीत खावं, त्यासाठी मी बनवणार आहे बोंबलाची चटणी. तर यासाठी मी ते तवा तापण्यासाठी ठेवला आहे. त्यावर मी बोंबील आधी धुवून घेणार आहे आणि ते तव्यावर छान भाजून घेणार आहे. बोंबील थोडे ब्राऊन होईपर्यंत भाजून द्यायचे आहे. त्याचबरोबर आपण इथे पाट्यावर पुन्हा एक मसाला वाटणार आहोत. पाट्यावर आपण बोंबल्यासाठी मसाला वाटणार आहोत. त्यासाठी आपण घेतली एक कांडी लसूण, लाल मिरच्या आणि 1 चमचा मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार घेऊ शकता. आपले बोंबील चांगले भाजलेले आहेत आणि आता आपण इथे वाटण करण्यासाठी घेतलेले आहे लसणाच्या पाकळ्या, लाल मिरच्या आणि चवीनुसार मीठ. आता हे आपण चांगले बारीक वाटून घेणार आहोत कागदला. आता आपण हे भाजलेले बोंबीलही या मसाल्यामध्ये आपण हे भाजलेले बोंबील वाटून घेणार आहोत. थोडे असे हलकेसे ठेचून घ्यायचे म्हणजे वाटायला सोपे जातील. बऱ्याच दिवसांनी अशी चटणी खायला भेटते. मस्त एकदम वास सुटलाय घरभर. बोंबलाची चटणी आज मस्त झणझणीत होणार आहे आणि चव एकदम झणझणीतच देणार आहे. आता इथे आपलं चटणी वाटून झालेली आहे. तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. तवा चांगला गरम झालेला आहे. यावर आपण 2 वगैरे तेल टाकूया. चटणीच्या अंदाजानुसार तुम्ही तेल घ्या. तेल तापलेलं आहे. आता आपण यात चटणी तळून घेणार आहोत. ही चटणी बारीक गॅसवर म्हणजे स्लो फ्लेमवर चांगली कुरकुरीत गरम करायची आहे. जोपर्यंत ती कुरकुरीत होत नाही तोपर्यंत ती गरम करत राहायची आहे. तेल अंदाजानुसार टाका असं सांगते मी. चटणीच्या अंदाजानुसारच तेल घ्या. जेवणाबरोबर तोंडी लावायला आम्ही बनवली ही. बोंबल्याची चटणी. आता ही आपण 10 मिनिटं चांगली फ्राय होऊन घेऊ बारीक गॅसवर. आपण ही 10 मिनिटं स्लो फ्लेमवर 10 मिनिटं चटणी तळून घेऊ. आता इथे आपली चटणी तयार झालेली आहे. ही चटणी आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ.